आज पण मटनचंच बेत आहे आणि हे सगळं अण्णांनी केलंय. अण्णांनी केलंय, आम्ही नाही म्हणत होतो, त्यांनी सांगितलं. हा हा का. आणि इकडं आणलंय वडापाव वली भेळ, तर त्याचा नाश्ता करायचा आहे. राशींचं मटण आणि भेळ आणि वडापाव परत परत काय भेटत नाही. इकडे आता छान असा मी गरम गरम वडापाव आणि वल्ली भेळचा वगैरे नाश्ता करून घेतला. तोपर्यंत मम्मीने मटण वगैरे शिजवून घेतलेलं, ते पण मी पुढचं तुम्हाला दाखवणार आहे. आणि मस्त मुलं पण तक्षला वल्ली भेळ आवडते, आवडीने नाश्ता करत होती. झालं का नाही? कढईला टाकते का? तुला काय कामधंदा करायचा का नाही? झोप लागली. खाल्ले नाकालीस तर हा झोपणार आता. सगळ्यांचे जेवण झालं ना, मी भांडे घासणार, मी झोपणार. नुसते तू भांड्याचे काम करते आले की. मटण कर म्हणतोय आम्ही तर ऐकत नाही, करत नाही. भाकरी टाक, भाकरी तू. होय भाकरी केलं खायला सुद्धा. काय म्हणले? काय म्हणली? बोल. काय होईल भाकरी केलं? नाजूक आहे, मग भाकरी केल्यावर मला जेवायला हात दुकान माझं. पिठच घेते का गो शिजवून थोडं चुराय? मम्मी करते ना, तू कसं नाही सांगते मला, मम्मी करते ना. आम्ही तुम्हाला म्हटलेलं ही जी माझी पद्धत सेम आहे मटण करायची. बघा, हिने पण खोबरं कोथिंबीर तळून घेतली, मसाला टाकलाय ना. हा मसाला, फक्त मसाला, घरचा मसाला, दुसरं काहीच नाही. मिरची पावडर वगैरे काही टाकत नाही मी मटन मध्ये. आणि आता हे टाकायचं ना मिठाचं पाणी, मिठाचं पाणी, आणि त्याच्यानंतर इकडं ठेवले, हे वाटून ठेवले. तर हे चाळून घेतलंय, एवढाच फरक आहे, बाकी सगळं सेमच आहे. तळलंय टाक. गेले मटण कढायला. मसाला चांगलाच परतला. रात्री तू म्हणजे शिकायला आम्हाला तिखटच नाही लागली, लई तिखट लागली आम्हाला. हे असतं आपलं गावाकडचं साधं सोपं मटण. एकच नंबर राशींचं मटण. टेस्टच. हा, राशींचं मटण. राशींचं मटण टेस्ट एकच नंबर, प्रसिद्धच आहे होय. छान आंघोळ्या झाल्यात सगळ्यांच्या. आता फक्त तक्षचे बाबा राहिलेत. कसले झालं गुलाला टाकून रात्री. ते का नाही दाखवलं तोंड तुझं? ते का नाही दाखवलं? सगळं दाखवलंय ते. तू व्हिडिओ टाकणार आहे की? टाकलाय ना मी आधीच. सकाळी दाखवायचं ते दिसत. नाही आम्ही ना तिथं व्हिडिओ करत होतो तेव्हा आम्हाला वाटायचं आमचं तोंड पांढरच दिसतंय पुसलं वडणीने की. घरात येऊन बघितलं संध्याकाळी लाईट मध्ये रात्री भूत आल्यासारखे दिसत होतं सगळ्यांच्या. हळूहळू हे सगळं काळं काळं पडलेलं लाल लाल होऊन, आणि इकडचं सगळं लाल जरीत झालं. आणि आम्ही समजायचं आम्ही पांढरच दिसतोय अजून पण. आम्ही नाही, ही फक्त समजत होती. तिथं जेव्हा असं मोबाईल मध्ये बघायचो ना उघडून, अंधारे एवढा काय उजाड नव्हता. नाही सगळे तोंडाशी ओढणीने असं पुसलं की वाटायचं तोंडावरचा गुलाल निघलाय. घरी येऊन जेव्हा लाईट लावून बघितलंय, लाल जरीत तोंड बघून तात्या विंचूची बहीण दिसत होती. आता मस्त फ्रेश झालं, तरी अजून एवढं निघलेलं नाहीये, पण निघेल आता 1-2 दिवसात. आणि आता मम्मी बनवती मटण, ते पण मी तुम्हाला दाखवते. कालच खाल्लंय मटण, एक तर त्यांनी कालच बनवलेलं, पण तरी अण्णांचे जावई जेवले नव्हते व्यवस्थित, म्हणून आज परत मटणचा पाहुणचारा केलेला आहे. आणि ही आहे माझी नवीन साडी.
साधी सिंपल एका पाहुण्यांनी दिलेली. मम्मीने त्याच्यावरचा ब्लाऊज शिवून ठेवला होता म्हणून घातली. आज म्हणलं आहे दसरा जायचंय, पाळण्यात बसायला जायचंय, ते पण पुढचं दाखवणार आहे सगळं. वैदिनींकडची खरेदी खूप दिवसानंतर स्वस्तात मस्त घ्यायचंय भरपूर काही काही. बघू आता वेळ किती भेटलोय त्याच्यावर डिपेंड आहे. एक तर निघायची पण गडबड आहे, पण तरी स्वस्तात मस्त भेटणाऱ्या गोष्टी सोडायच्या नाही. काही घ्या 100 रुपये. स्टॉल होता काही दिवसांपूर्वी. नाही स्टॉल नाही, पण ऐकून 100 रुपये ऐकून कानावर पडून पाठ झाला एक सूर ताल मस्त. काही घ्या 100 रुपये, काही घ्या 50 रुपये, कोणची बॅग घ्या 150 रुपये. तुम्हाला दाखवणार थोड्यात, बघा पुढे दिसन तुम्हाला. मम्मी बघते रुपाला न्यायला अंडे, आणि माझ्यासाठी आईंनी आणून ठेवलेली आहेत, ते घेऊन थोड्या वेळाने आता. त्यामुळे फक्त रुपालाच भरायला सांगितले. तूप आणून ठेवलंय, मटकी भरली मोड आलेली. आजचा मटकीचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे आता तो आम्ही घेऊन चाललोय. अण्णा म्हणतात उद्या सगळ्यांनी संगच भाजी करा एकसारखी. आणि इकडं हे चाललंय. गेली झोप, भांड्याच्या आवाजाने गेली असेल ना. खाशील का? काय खायचं आता? काय खायचंय? छोटू तुला? त्यांना देऊ का चुरून? ऐका ना, मटांची भाजी. बाबडू तुला? ए बाबड्या, मी देते ना, चुरून देते. जाणू भाकरी कुठंच आहे की चूर? इकडं वाढायचं चाललंय आता सगळं. पण खातो म्हणतो. काय चुरून देते त्यांना? आणसूनला फक्त मिठाची रशी चुरावं लागेल. असं आहे आजचं जेवण. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हाताने खाल्लं पोट भरतं, मोठं होतं. छान झालंय का सोने? हा फिनिश कर सगळं, जायचं आपल्याला बाहेर. खेळायला जायचंय आज. खूप मज्जा आहे तिकडं. कुठं आलेत ते पाळण्यांचे? कुठं आहेत? देवीच्या मंदिराच्या मागे आहे का बरं तिकडं? होडलं जायचं. हा कसलं झालं? बघा ही आमची आई, बघा ही आमची आजी, ही आमची आहे माऊ, आणि ही माझी आहे मम्मी, आणि ही माझी आहे बहीण चान. बहिणी आहे भाऊ अंशुली, हम्म, आणि मी स्वतःच आहे तक्ष. स्वतःचा आहे तक्ष. आता आम्ही निघालोय पाळण्यात बसायला. बघूया कोणत्या पाळण्यात बसतोय. पोरं इकडे रेडी आहेत गाडीत बसून. आईन ते येत आहेत, त्याच्या आधी पटकन जाऊन यायचंय. थोडीफार खरेदी, मुलांना गाड्या वगैरे है ना. अजून काय करायचं? मगाशीच झालं तेच. वैदिनींचं स्वस्तात मस्त जे भेटेल ते घेऊन यायचंय. काय घ्यायचंय? लेझर लाईट रोबोट गाडी, आणि अजून हेलिकॉप्टर, आणि ट्रेन्स. तुला? म्हणजे आणि मला एक ओल्लीवाली गाडी, हेलिकॉप्टर राईड, आणि एक कार, सुपर मला एरोप्लेन, गाडी, सुपर स्पीड गाडी, बाईक, आणि तुम्हाला माहिती होईल, आणि एक ताजश्री. हो जानू दीदी तुला? एक गाडी जी रोबोट बनवू शकते, आणि एक कार, लेझर गाडी, लेझर, आणि हेलिकॉप्टर, पायलट, आणि खूप साऱ्या छोट्या गाड्या. जानूचं तर लयच खरेदी मग. माझं बी लिहायचंय. चला शॉपिंग आता आहे की नाही. आणि इकडे आता आम्ही आलो होतो पाळण्यांकडं. पैसे देऊन रडायची कामं केली होती आम्ही, आणि आम्हाला पाळण्यात बसायचं होतं म्हणून आता इकडं मुलांना आम्ही ह्या मिकी माऊसमध्ये सोडलेलं.
अण्णा थांबले होते. रुपा पण खूप घाबरत होती, ती पण नाही आली बसायला पाळण्यात. खरं तरी मम्मीला खूप हौस होती म्हणून तिच्यामुळे मला पण बसायला लागलं, कारण तिला सोबत पाहिजे होतं कोणतरी. तर ना खरंच काय म्हणतात ना, पैसे देऊन स्वतःचेच हाल करून घेतल्यासारखे घेतले आम्ही ते मम्मीच्या नादानी. आता पुढे बघायलाच तुम्ही कशी आमची फजिती झाली आहे. खरंच अक्षरशः असं वाटतं परत कधीच बसणार नाही. तर आता इकडे मम्मीने मी बसलो होतो, ती तर खूप खुश होती. चालू झाल्यावर बरीच फजिती झाली आमची. आणि नंतरचं तुम्हाला मी दाखवणार आहे की आमची रिॲक्शन कशी आहे ह्या ब्रेक डान्समधून उतरल्यानंतर. तर एवढं करून पण भागलं नव्हतंच, पुढे पण आम्ही अजून भरपूर काही केलं. झालंय बस कितीला लावते, येते का बघ. आता आम्ही 3 जण बसलोय परत. पैसेच भेटताय त्यात बसल्यावर. त्या पैसा वसूल परफॉर्मन्स आहे. तुला हौस आहे बसायची. वरडायचं नाही, वरडायचं नाही दाद्या. काय तू वरडायचं नाही. काय म्हणली? मम्मीला अजून एकदम पैसे देऊन रडत नाही म्हणते का मला. उतरल्यावर बघायचं काय होतं आता. आणि आम्ही तिकडे ब्रेक डान्समध्ये एन्जॉय करत होतो. तुम्ही बघितलंच कसला झाला एन्जॉय आमचा. ते तोपर्यंत मम्मी अण्णा इकडे पोरांना ह्या बोटमध्ये खेळवत होते. मम्मी अण्णांनी सांगितलं आम्ही थांबतो. मी तोपर्यंत रुपाला घेऊन गेलेली. आता नंतर आल्यावर तक्ष पण बसलाय बोटमध्ये. तर खूप एन्जॉय झालं, मस्त मज्जा केली. पण खरंच ते पाळण्यात बसायचं म्हणजे खरंच हाताने फजिती करून घेतल्यासारखं झालं आहे आणि कधीच विसरणार नाही ते. तरी मम्मीला हौस होतीच मोठ्या आकाश पाळण्यात बसायची. पण म्हटलं तू एकटी बस बाबा, डबल बस, पण आम्हाला नको बसू आता. तरी तिने होडीमध्ये बसवलंच आहे आम्हाला. ते पण पुढचं बघा तुम्ही, खरंच व्हिडिओ एन्जॉय करण्यासारखाच आहे. आवाज येतोय का तुम्हाला मी काय सांगितलेलं? घ्या, कुठलं घ्यायचंय?
तिथं नाही भेटत, गावाला नसतं ते. असतं. चला पुढे बघू. काही पण घ्या 100 रुपयाला. येतोय का आवाज? आवाज येतोय का तुम्हाला? कुठं? चला बाय. निघालो आम्ही आता. करा बाय करा. बाय बाय. यात्रा झाली का? झाली. खेळणं नाही दाखवलं, खेळणं घरी गेलं वरांचं. घरी गेलं. ए बाय करा रे. छान असं दसऱ्यामध्ये सगळे एन्जॉय करून, एवढंच की फक्त शॉपिंगला वेळ भेटला नाही आम्हाला. मुलांसाठी खेळणं वगैरे घेतलं आणि लगेच निघालो, कारण तक्षच्या बाबांना पण पुढे काम होतं आणि रुपाला पण सोडायचं होतं. तर असं सगळं भारी वातावरण होतं बाहेर. आम्ही सिद्धटेकवरून आलो येताना, तर मस्त भरपूर नदीला पाणी आणि असं छान स्वच्छ आकाश. खूप छान असा प्रवास चालू होता आमचा. त्याच्यात मग आम्ही नंतर पेरू घेतले खायला, आणि प्रवासात पेरू खाणं तर बनतंच, म्हणजे छान वाटतं. आणि त्याच्यानंतर चहा आणि नाश्त्याला थांबलो होतो, तर तिकडे भेळ वगैरे घेतलं, डोसा, पावभाजी, परत बनमस्का आणि चहा, जानोड्यासाठी स्पंज डोसा. तर असं सगळं छान नाश्ता करून, नाश्ता काय जेवणच झालं आमचं, कारण मुलांनी काही खाल्लंच नाही, ते सगळं आम्हालाच खायला लागलं परत. तर मस्त सगळं हे एन्जॉय करत मग आम्ही निघालो परत घराकडे. आणि असं सगळं चालू होतं आमचा प्रवास. तर आता भेटूया घरी गेल्यावरती. आणि आता पोचलो होतो घरी. खूप कंटाळा आलेला, चेंज वगैरे केलं, म्हटलं व्हिडिओ एंड करावा. तर इकडं मुलांनी एवढा राडा झाला होता घरात, सगळं गावाकडून आणलेलं पिशव्या वगैरे सामान, आणि ह्यांनी खेळणं खोललं होतं त्यांचं. त्यांना हेलिकॉप्टर वगैरे घेतलेलं, तर तेच उडवायचं चाललेलं. खूप एक्साइटमेंट होती त्यांच्यामध्ये. आणि कंटाळा तर एवढा आलेला. आता ना घरी आल्यावर पण अक्षरशः असं वाटत होतं, का त्या पाळण्यामध्ये बसलो, का त्या ब्रेक डान्समध्ये बसलो. एवढं डोकं जड झालेलं की विचारायचंच नाही. खूप डेंजर हाल झाले त्याच्यात बसून. पैसे देऊन फजिती केली, दुसरं काही नाही. चला बघा आता मुलांचं खेळणं, आता ह्यांचं चाललं आहे सगळा गोंधळ. आणि एवढी आपटतंय ती हेलिकॉप्टर, असं वाटतं आणलं की लगेच तुटेन का काय. खूप महाग, आणि पैसे तर काय कशाला पण लागतात. पण घेतलं, त्यांची हौस होती दोघांची पण. आलोय आम्ही घरी. खूप कंटाळा आलाय. माझा एरोप्लेन गावाकडून आणलेलं. आता ह्यांनी खेळणं खोललंय, तेव्हा त्यांना काही सुचत नाहीये. मला तर सुचलं. हा, दाखवलं तू व्हिडिओ मध्ये. थांब मला चालू कर. आता थोडं दादा लँड केलं ना, परत पलीकडे हाताच बटन दाबायचं, परत वरती जातं. हा, अरे तसं नाही करायचं. आता बघा, शिवाला हे नाही बटन. आता हा, आता खाली. अरे खूप वरती जातोय. चला आता ह्यांचं चाललंय हेलिकॉप्टर उडवणं. काही किती प्रयत्न केले तरी ते खाली आपटल्याशिवाय काय राही नाही, कारण अजून व्यवस्थित लँड करायला जमत नाही आहे. तर करू द्या ह्यांना एन्जॉय आता. आणि घरात तर यांनी खूप पसारा करून ठेवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमची पाळण्यात बसलेली फजिती झालेली कशी वाटली ते पण नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये बघूया आपण गावाकडून काय काय घेऊन आली आहे. आणि सगळंच जे काही सामान आणले ते सगळं सोडून घ्यायचं आहे, तर ते पाहूया. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.